दिवाळीसाठी चकली बनवायचा विचार करताय पण तुमच्याकडे वेळ नाही, भाजणी कधी बनवायची, चकली कधी बनवायची असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर हा क्वेश्चन मार्क काढून टाका आणि अशा पद्धतीची ही चकली बनवून बघा। आज आपण फुटाणा डाळीची चकली बनवली आहे, जी तुम्हाला सहजपणे चकली बनवता येईल आणि कुरकुरीत सुद्धा आहे बरं का। तुम्हाला असं वाटेल की ही चकली कुरकुरीत आहे का नाही, तर ही खूप छान चकली होते। अगदी घरी असणाऱ्या साहित्यामध्ये चकली तयार करू शकता आणि किती खुसखुशीत झाली तुम्हीच बघा। एकदम मोडून सुद्धा दाखवते बघा, सहजपणे तुटली जाते, एकदम कुरकुरीत चकली झालेली आहे। अख्खी चकली सुद्धा तुम्हाला मोडून दाखवते बघा कशी चकली झालेली आहे। तुम्ही पाहूनच नक्की कळाल की तुम्हाला ह्या दिवाळीसाठी अशी चकली बनवलीच पाहिजे। कशी बनवली व्हिडिओ लास्टपर्यंत पाहत राहा। मी सुनीता, अनोखी चवमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण दिवाळी फराळांमधला एक पदार्थ तयार करणार आहे, ती म्हणजे फुटाणा डाळीची चकली। ही चकली बनवायलाही एकदम सोपी आहे आणि कुरकुरीत तर होते, म्हणजे काही अगदी तुम्हाला पूर्व तयारी करावी लागत नाही, एवढी पटकन होणारी चकली आहे। अगदी जॉबला जरी जात असाल तरी तुम्ही हा पदार्थ बनवू शकता कामावरून आल्यावर, एवढा सोपा आहे। तर नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि अनोखी चव चॅनलला विजिट करा। व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला अजिबात विसरू नका। मग वेळ न घालवता आपण फुटाणा डाळीची चकली कशी बनवायची ती पाहूया। फुटाणा डाळीची चकली बनवण्यासाठी पहिला आपण साहित्याचं प्रमाण बघूया। 1 वाटी फुटाणा डाळ घेतलेली आहे। फुटाणा डाळ म्हणजे काय, जी आपण भाजकी डाळ म्हणतो किंवा जी चिवड्यामध्ये आपण जी डाळ वापरतो किंवा डाळही म्हणतात, मग त्याच वाटीने आपण 3 वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। 1 वाटी जर भाजकी डाळ आहे तर तुम्ही 3 वाटी तांदळाचं पीठ घ्या आणि अर्धी वाटी तेल घ्यायचं आहे। हे एकाच वाटीने हे सर्व प्रमाण घेतलेलं आहे आणि आपल्याला चवीनुसार मीठ घ्यायचं आहे आणि पाव टीस्पून हिंग घ्यायचा आहे आणि अर्धा चमचा हळद घ्यायची आणि अर्धा चमचा ओवा सुद्धा घ्यायचा आहे, छान होतात चकल्या। आणि त्यानंतर धना जिरा पावडर अर्धा चमचा घ्यायची आणि लाल तिखट तुमच्या आवडीनुसार घ्या। इथे मी मिरची पावडर घेतलेली आहे, ती 2 चमचे घेतले आणि पांढरे तीळ 2 चमचे घ्यायचे आहेत। आता हे सगळं साहित्य आपण पाहून झालेलं आहे। आता काय करायचं, जी भाजकी डाळ आहे ती आपल्याला पहिली भाजून घ्यायची आहे। ॲक्च्युली ही भाजलेलीच असते पण थोडीशी गरम करून घेतली की आपल्याला पुढची प्रोसेस करायला सोपं जातं, म्हणून व्यवस्थित मिडियम गॅसवरती भाजून घेऊ। म्हणजे कलर वगैरे आपल्याला अजिबात चेंज करायचे नाही, फक्त थोडीशी कुरकुरीत आपल्याला व्हायला हवी, कारण कधीचं पॅकिंग असतं तर त्यामुळे नरम वगैरे होते, म्हणून थोडीशी भाजून घ्यायची। आता फुटाणा डाळ भाजून झालेली आहे, पूर्णपणे थंड करून घ्यायची। थंड झाले की मिक्सरच्या भांड्यामध्ये घ्यायचं आणि याची आपल्याला पावडर किंवा याचं पीठ तयार करून घ्यायचं आहे। आता वाटलेली डाळ आपण चाळणीमध्ये घेऊन चाळून घ्यायची, जेणेकरून काही कण वगैरे राहू नये त्याच्यामध्ये, म्हणून चाळून घ्यायची। डाळ चाळून झाली, आता काय थोडंसं फक्त निघाले बघा, जास्त नाही निघाले, तर साईडला काढून घ्यायचं आणि त्याच चाळणीने आपण तांदळाचं पीठ सुद्धा चाळून घ्यायचं आहे। या अगोदर आपण वेगवेगळ्या पद्धतीच्या चकल्या बनवलेल्या आहेत, म्हणजे अगदी भाजणीची चकली कशी बनवायची, बिना भाजणीची चकली कशी करायची किंवा तांदळाची चकली कशी बनवायची, तर त्याचे व्हिडिओ सुद्धा पोस्ट केलेले आहेत। तर त्याच्याही लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या खाली देणार आहे। तुम्ही नक्की ह्या दिवाळीमध्ये अशा पद्धतीच्या चकल्या बनवून बघा। आता हे सगळं चाळून झालं, आता जे साहित्य मी तुम्हाला लिस्टमध्ये दाखवलं होतं ते सगळं साहित्य तुम्ही याच्यामध्ये आता ॲड करायचं आहे। आणि तिखट मी ते 2 चमचे घेतले ना, तर तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता प्रमाणाचं। तिळामुळे चकल्या खूप छान होतात। ओवा हे आपल्याला क्रश करून टाकायचं आहे। बाकी दिवाळीच्या वेगवेगळ्या फराळांच्या रेसिपी आपण अपलोड केलेल्या आहेत, तर त्याचीही लिंक तुम्हाला व्हिडिओच्या खाली देणार आहे, तर नक्की ते सुद्धा व्हिडिओ बघा। या दिवाळीमध्ये ते पदार्थ सुद्धा बनवून बघा आणि आजची बनवलेली चकली सुद्धा तुम्ही नक्की बनवून बघा। एकदम सोपी चकली आहे, तर नक्की ट्राय करा। आता हे सगळं साहित्य आपण एकजीव करून घ्यायचं, म्हणजे मिक्स करून घ्यायचं सर्व। यामध्ये आपण तेलाचं मोहन घालणार आहे, जे आपण अर्धी वाटी तेल घेतलेलं आहे एका पॅन मध्ये घ्यायचं आणि कडकडीत गरम करून घ्यायचं।
छान असं कडकडीत गरम करून घेतलेलं आहे। आता सगळ्या पिठामध्ये टाकायचं आणि मिक्स करून घ्यायचं। एखाद्या चमच्याने वगैरे मिक्स करून घ्या, कारण हे गरम आहे, हाताला चटके लागू शकतात। आता हे सगळं पीठ आहे आणि तेल एकजीव झाला पाहिजे, म्हणून व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं। पण थंड झाल्यावर ही प्रोसेस करा, कारण मोहनमुळे चकल्या खूप खुसखुशीत आणि छान होतात। मी थंड तेल नाही टाकायचं, मोहनच टाकायच्यामध्ये, म्हणजे चकल्या मस्त होतील। आता हाताने थोडंसं पीठ असं चोळून चोळून घ्यायचं, म्हणजे छान सगळ्या कणाकणालाही आपलं तेल लागलं जातं। आता सगळं मिक्स करून झालेलं आहे। आपण तेल लावून घेतलं। आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे। त्यासाठी काय करायचं, कोमट पाणी घ्यायचं आहे। मी आता 1 वाटी पाणी घेतलेलं आहे। लागेल तसं पाणी घ्यायचं। पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं। आपल्याला लास्टला मी किती पाणी लागतं मी तुम्हाला सांगणार आहे। आता 1 वाटी आपण पाणी घेतलेलं आहे। एकसाथ पाणी का नाही टाकायचं, कारण पीठ पातळ होऊ शकतं। त्याच्यापेक्षा थोडं थोडं पाणी टाकलं की पीठ पण व्यवस्थित मळलं जाईल। आणि हे पीठ मळायला आपल्याला एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे पीठ, म्हणजे चकल्या व्यवस्थित होतील। पीठ आपल्याला आता छान मळून झालेलं आहे। बघा, अशा पद्धतीने पीठ मळून घ्यायचं। थोडंसं तोडून बघायचं पीठ व्यवस्थित झाले का। बघा, छान मस्त झालेलं आहे। आता हे पीठ मळण्यासाठी ज्या वाटीने आपण सर्व साहित्य घेतलं होतं, तर त्याच वाटीने मला पाणी किती लागलं मी सांगते। 2.5 वाटी मला पाणी लागलं। पाण्याचं प्रमाण कमी किंवा जास्त होऊ शकतं, त्यामुळे काही हरकत नाही। तर पीठ छान मळलेलं आहे। आपले पीठ मळून झालं ना की थोडासा पाण्याचा हात घ्यायचा आणि जेवढं आपल्या त्या सोयऱ्यामध्ये किंवा त्या साच्यामध्ये बसेल ना तेवढं पिठाचा गोळा घ्यायचा आणि पुन्हा एकदा पाण्याचा हात घेऊन मळून घ्यायचं। आता गोळा तयार झालेला आहे। माझ्याकडे असला चकलीचा साचा आहे। अशा पद्धतीने मिडियम साईजचा एकदम काटेरी चकली खूप छान होते ह्या माझ्या शेवग्यापासून। आतमधून थोडंसं तेल लावून घ्यायचं आणि पीठ त्याच्यामध्ये भरून घेऊया। जेवढं बसेल ना त्याच्यामध्ये तेवढंच पीठ टाकायचं। आता झाकण लावूया आणि चकल्या तयार करू। आणि चकल्या अगोदर ह्या खूप पाडून ठेवायच्या नाहीत, म्हणजे थोड्या थोड्या आपल्याला बनवून घ्यायच्या 1-2 बॅचच्या, आणि मग तळल तशा मग तुम्ही थोड्या थोड्या पाडून मग तळून घ्या, म्हणजे चकल्या छान आणि व्यवस्थित होतात। ते बाकीच्या चकल्यासारख्या खूप पाडून ठेवाल तर मग तुटणार चकल्या, तुमच्या व्यवस्थित होणार नाहीत। आता तुम्हाला किती चकली मोठी हवी छोटी हवी तसं तुम्ही चकल्या बनवून घ्या। आणि लास्टचं जी कॉर्नर आहे ना ते जॉईन करायचं, आणि आतमधलं जे स्टार्टिंगचं आहे ते सुद्धा कॉर्नर जॉईन करून घ्यायचं, म्हणजे चकल्या अशा सुटत नाहीत तेलामध्ये। आपण हे चकल्या पाडतोय तो पण काय करायचं, गॅसवरती तेल गरम करायला ठेवायचं, स्लो गॅस ठेवायचा हवं तर तो पण आपण इकडे चकल्या पाडून घेई पण तेलही गरम होते। आणि चकल्या पाडून झाल्या का लास्टचं जे कॉर्नर आहे एकदम असं टच करायचं, म्हणजे जॉईन करायचं, म्हणजे जेणेकरून चकली आपली तेलामध्ये सुटणार नाही, म्हणजे व्यवस्थित आपला आकार ही चकल्यांचा राहील। चेक करायचं, 2-3 चकल्या मी केले तर लास्टचं चेक करायचं, मधला भाग पण चेक करायचा, जेणेकरून चिपकलाय का ते बघायचं। आता तेल गरम झाले का ते बघूया। थोडासा तुकडा पिठाचा टाकून बघायचं तेल गरम झालेलं आहे का, आणि मग एक एक चकली टाकायची आणि तळून घ्यायची। आता तेलही गरम झालेलं आहे, पहिली एक चकली टाकून बघायची व्यवस्थित सेट होते का, तुटत नाही का वगैरे बघायचं। छान अशा 2 ते 3 चकल्या मी टाकून बघते। आता आपण तोपर्यंत चकल्या बाकीच्या पाडून घ्यायच्या, म्हणजे दुसरी ही एक बॅच तळी पण दुसरी बॅच सुद्धा आपण पाडून तयार करून ठेवायची। आणि सारखी चकली हलवायची नाही, एक पूर्णपणे थोडी सेट होऊन द्यायची आणि मगच पलटी करायची, नाहीतर मग तुकडे होतात चकलीचे। मग किती चांगलं पीठ मळलेलं असेल, तळणं सुद्धा खूप तेवढंच महत्त्वाचं आहे, व्यवस्थित तळून घ्यायचं। एखादी चमच्याने किंवा अशा ह्या काटेरी फोगणी एका साईडला करायचं, म्हणजे चकल्या जेणेकरून एकमेकांना चिपकल्या नाही पाहिजे, आणि हळूवारपणे पलटी करायची।
आधी बघायचं व्यवस्थित थोडीशी कडक झाली का बघायचं, मगच पलटी करायची. अशी सगळ्या बाजूनी व्यवस्थित एकसारखा कलर येऊ द्यायचा आणि एकदम खरपूस ह्या चकल्या भाजून घ्यायच्या, म्हणजे खमंग भाजल्या पाहिजे ह्या चकल्या. या चकलीवरती पांढरे तीळ तेवढे छान उठून दिसतात ना, त्यामुळे पांढऱ्या तिळामुळे चकल्या इतक्या छान वाटतात. म्हणून तीळ जरूर टाकायचे. बघा कलरही हळूहळू चेंज व्हायला लागलेला आहे चकलीचा. असा एकदा थोडासा गोल्डन ब्राऊन कलर आला पाहिजे चकल्यांचा. मस्तच, अजिबात तुटली चकली नाही किंवा व्यवस्थित झाली. चकल्या छान आपल्या तळून झालेल्या आहेत. आता काढून घेऊया. एक बॅच तर आपली छान असे तळून आलेले आहे. बघा किती सुंदर वाटते. एखादा टिश्यू पेपर किंवा चाळणीमध्ये काढून घ्या. सगळं तेल व्यवस्थित गाळून घ्यायचं आणि ह्या चकल्या मेन म्हणजे तेलकटसुद्धा जास्त होत नाहीत. छान वाटतो ना कलर. आता आपण एक एक चकली बाकीच्या चकल्या अशाच पद्धतीने तळून घ्यायच्या आहेत. आता जेवढ्या तेलामध्ये बसतील ना तेवढ्या टाका. पहिलं स्टार्टिंगला कसं आपलं व्यवस्थित सेट होतंय का बघण्यासाठी 2-3 चकल्या फक्त टाकल्या होत्या. आपल्या चकल्या तळल्यात की नाही ओळखायच्या कशा? चकल्या छान अशा तळून झाल्या की तेलावरती तरंगतात. एकदम तेल एकदम शांत होतं. तुम्ही आता मी तुम्हाला दाखवते बघा. चकल्या आपल्या तळल्यावर बघा कशा शांत झालेल्या आहेत. म्हणजे तेल पण एकदम शांत होतं. मग अशा पद्धतीने ओळखायची की चकली आपली तळून झालेली आहे. मग काढून घ्यायचे. असं छान कलर येऊ द्यायचा. छान. आणि हे चकल्या बनवायला किती सोप्या आहेत बघा. जास्त तेलकट चकल्या तर होत नाहीतच आणि पूर्वतयारी काही न करता ह्या चकल्या तयार होत आहेत. अगदी घरी असणाऱ्या साहित्यामध्ये ह्या चकल्या तयार होत आहेत. तर नक्की अशा पद्धतीची चकली ह्या दिवाळीसाठी बनवून बघा. सगळ्या चकल्या आपल्या आता बनवून तयार झालेल्या आहेत. काढून घेऊया. चकल्या कुरकुरीत झाल्या की नाही बघायचं कसं. ह्या तळलेल्या चकल्या थोडा थंड होऊ द्यायच्या आणि मग चकली मोडून बघायची. आता ह्या चकल्या एवढ्या बनवून झालेल्या आहेत. आपण आता मोडून बघूया. तुम्हाला एक एक भाग मी मोडून दाखवते बघा. किती कुरकुरीत झाली तुमच्या लक्षात येईल. बघा सहजपणे चकल्या ह्या तुटल्या जातात. मऊ नाही, एकदम कुरकुरीत आहेत बघा. मस्त. एक अख्खी चकली पण मी तुम्हाला दाखवते कशा पद्धतीने झाली आहे बघा. अशा कुरकुरीत चकल्या झाल्या तर तुम्ही ह्या दिवाळीमध्ये बनवा. शेवटपर्यंत व्हिडिओ बघितला त्याबद्दल मनापासून सर्व व्ह्यूअर्सचं खूप खूप धन्यवाद. मग कशी वाटली तुम्हाला ही आजची फुटाणा डाळीची कुरकुरीत चकली? जर आवडली असेल तर ह्या दिवाळीमध्ये बनवताय ना, तर नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करा. चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल आयकॉन आहे त्याच्यावरही क्लिक करा. असंच आपण पुन्हा भेटूया असाच एखादा छानसा दिवाळीचा पदार्थ घेऊन. तोपर्यंत गुड बाय.